नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिकपासून गणित या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रत्येक जिल्ह्याला 1 मार्क देऊन जाणारा प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. असेच व्हिडिओ सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण पुढचा प्रश्न बघू. बघा, आजचा प्रश्न आहे, 2 संख्यांचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे, तर मसावी किती? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर यासाठी आपल्याला एक सूत्र पाहावं लागणार आहे. तर ते सूत्र कुठलं आहे? तर बघा, मग सूत्र आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. बरोबर, या पद्धतीचे हे सूत्र आहे. लगेच या सूत्रामध्ये आपण काय करून घेऊ, त्या संख्या भरून घेऊ. बघा, दोन्ही संख्यांचा गुणाकार आपल्याला ऑलरेडी इथं करून दिलेला आहे. तर मग किती आहे गुणाकार दोन्ही संख्यांचा? तर दोन्ही संख्यांचा गुणाकार आहे बघा 5070. किती आहेत? 5070. आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहेत? लसावी दिलेल्या आहेत. किती दिलेल्या आहेत लसावी? तर लसावी दिलेल्या आहे आपल्याला 390. किती दिलेल्या आहेत लसावी? तर 390 हा लसावी आपल्याला दिलेला आहेत. आणि मसावी किती आहे? तर माहिती नाही, म्हणून आपण किती घेऊ? एक्स घेऊ. बघा, आता इथं चल असल्यामुळे एक्स हे चल आहे, तर मग एक्स तर काही जागा सोडणार नाही, म्हणून एक सोबत ती संख्या जी आहे तर जागा सोडल. तर मग आपण पुढं समीकरण लिहून घेऊ. बघा, 5070 छेदामध्ये, आता हे छेदात जातील कारण हे अंशात आहे ना, तर हे छेदात जातील बरोबरच्या या साईडला आल्यानंतर. मग किती झाले? हे 390 बरोबर किती? तर एक्स. आता यांची आपण काय करून घेऊ? तर यांची आपण काटाकाटी करून घेऊ. हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, बाकी उरला 2, झाले 20, 3 सक 18, बाकी उरले 2, 3 9 27. म्हणजे एक्स बरोबर किती आले आपले? तर बघा, एक्स बरोबर आले आपले 169 छेदामध्ये 13. किती आले? 169 छेदामध्ये 13. याची जर काटाकाटी करून घेतली तर 13 1 13, बाकी उरला 3, 13 त्रिक 39. म्हणजेच एक्स बरोबर मिळाले 13. आणि एक्स आपण काय घेतला होता? तर एक्स आपण इथं मसावी घेतला होता, म्हणून एक्सची किंमत 13 मिळाली, म्हणून याचा मसावी किती आहे? तर 13 आहे. याच पद्धतीचे प्रश्न आणि यापेक्षाही अवघड प्रश्न तुमच्याकडे असतील तर आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअपला शेअर करून द्या. धन्यवाद.